वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र खामगाव तर्फे सर्व शेतकरी बांधवांचे या ठिकाणी स्वागत करतो। आज आपण शेतीमध्ये AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रमुख उपयोग या विषयावर जाणून घेणार आहोत। मित्रांनो, शेतीमध्ये AI चे प्रमुख उपयोग तर कुठले बघूयात। शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी, संसाधनाची बचत करण्यासाठी आणि मजुरांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केला जातो। याचा मुख्य उपयोग अचूक शेती, प्रिसिजन ॲग्रिकल्चर, रोगनिदान आणि हवामान अंदाजासाठी होतो। शेतीमधील AI चे प्रमुख उपयोग हे याप्रमाणे आहेत। तर पहिला उपयोग आहे पीक आणि मातीचे आरोग्य व्यवस्थापन। AI आधारित टूल्स मातीतील पोषक घटकांची तपासणी करून जमिनीची सुपीकता ओळखतात। त्यानुसार कोणत्या पिकाची लागवड करावी हे सुचविले जाते। तसेच सॅटेलाइट इमेजिंग आणि ड्रोनच्या माध्यमातून पिकांच्या वाढीवर लक्ष ठेवले जाते। 2 नंबरला आहे कीड व रोग नियंत्रण। यामध्ये पारंपरिक शेतीत रोगांची ओळख उशिरा होते, पण AI द्वारे पानांचे फोटो स्कॅन करून रोगाची किंवा किडीची सुरुवातीलाच अचूक ओळख पटविली जाते। यामुळे अनावश्यक कीटकनाशकांची फवारणी टाळता येते आणि औषधांचा खर्च ही वाचतो। तिसरा उपयोग आहे अचूक हवामान अंदाज। यामध्ये हवामानातील बदल, तापमान, वाऱ्याचा वेग आणि पावसाची अचूक माहिती AI मॉडेल्सद्वारे मिळते। यामुळे शेतकऱ्यांना पेरणी, खते देणे आणि काढणी कधी करावी याचे योग्य नियोजन करता येते। चौथा उपयोग तण पाण्याचा नियंत्रित वापर। शेतात बसवलेले स्मार्ट सेन्सर जमिनीतील ओलावा मोजतात। AI प्रणाली या माहितीचे विश्लेषण करून पिकाला नेमकी किती पाण्याची गरज आहे हे ठरवते आणि ठिबक सिंचन प्रणाली स्वयंचलित म्हणजेच ऑटोमेटेड पद्धतीने सुरू किंवा बंद करते। 5वा उपयोग तण नियंत्रण आणि स्वयंचलित ट्रॅक्टर। AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतात उगवलेले तण ओळखले जाते आणि तेवढ्याच भागावर लेझर किंवा औषधाचा वापर करून नष्ट केले जाते। तसेच स्वयंचलित म्हणजेच ऑटोनॉमस ट्रॅक्टरच्या मदतीने विनाचालक शेतीची कामे करणे शक्य झाले आहे। आणि 6व्या नंबरचा उपयोग आहे बाजारातील भाव आणि विक्रीचे नियोजन। मागील वर्षांचे उत्पादन, बाजारातील मागणी आणि सध्याचा ट्रेंड याचा अभ्यास करून AI भविष्यातील पिकांचे भाव आणि उत्पन्नाचा अंदाज बांधू शकते। यामुळे शेतकऱ्यांना आपले पीक कधी आणि कोणत्या दरात विकावे याचे अचूक नियोजन करता येते। याप्रमाणे AI चे शेतीमध्ये होणारे ठळक उपयोग आपण जाणून घेतलेले आहोत। धन्यवाद।